ज्ञानेश्वर म्हात्रेंनी तुम्हाला त्या दिवशी देऊन शब्द दिला होता की जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. आणि बघा, आपल्या सगळ्या शिक्षक बांधवांना न्याय देणं हे माझं परम कर्तव्य आहे. मी यासाठी विविध प्रकारच्या कशा कृत्या योजल्या, काय काय योजलं, काय काय केलं. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री अधिवेशनाच्या काळामध्ये मला हाच विषय होता की टप्पा अनुदान, अघोषित शाळा, अंतत्रुटी पूर्तता हे विषय. आणि दुसरा विषय होता जुन्या पेन्शनचा. पण पहिल्यांदा अनुदान मग पेन्शन, दोन्ही विषय समांतर चालले होते आणि अन्य विषय होते. पण मी फिरून फिरून माझी जर सभागृहात आपण भाषणं पाहिले असतील तर किमान 5 ते 6 वेळा आपल्या टप्पा अनुदानावर वारंवार बोलतोय. रात्री पण 10:30 वाजता मी ज्यावेळेला भाषण केलं तेव्हा समोरचे लोक हसायला लागले आणि मी पण हसलो बघा. त्याच्यामध्ये पाहिला त्यांनी की किती वेळा हा मांडतोय. सभापती बघायला लागले की हा सत्तेतला आमदार की विरोधातला आमदार, असं ते पण हसायला लागले माझ्याकडे बघून. पण मी ठामपणे सांगितलं, भाषण ऐकलं माझं, की जो हे सगळं घडवतो तो गुरु आणि त्यालाच तुम्ही उपेक्षित ठेवताय. म्हणून मी त्यांना हात जोडले, सभागृहात हात जोडले की कुठल्या परिस्थितीत आपण हे काम केलं गेलं पाहिजे. त्यांनी सुद्धा, अन्य आमदारांनी सुद्धा बऱ्याच लोकांना सांगितलं की तुमचा एकच माणूस म्हणतो तो म्हणजे ज्ञानेश्वर म्हात्रे. पण हे सगळं करत असताना मित्रांनो लक्षात ठेवा, सगळे शिक्षक आमदार मी विश्वासात घेतले होते, सगळे पदवीधर आमदार विश्वासात घेतले होते आणि अन्य आमदार जे शिक्षक नाहीये ते सुद्धा माझ्यासोबत होते. सगळ्यांना घेऊन ही व्यूहरचना मला करावी लागत होती आणि त्याप्रमाणे करत होतो. असं वाटलं होतं आता काय होत नाही. दिवसभर मी काल पार, तुम्ही तिथं ते सिक्युरिटी गार्ड होते त्यांना पण तुम्ही जाऊन विचारा की मी एक मिनिट सुद्धा सभागृहात देत नाही. बाहेर यायचो सारखं काय करता येईल, काय करता येईल, कसं करता येईल. बावनकुळे साहेबांना भेट, चव्हाण साहेबांना भेट. सकाळी चव्हाण साहेबांकडे बैठक झाली, दामनिक सर त्या ठिकाणी स्वतः आले होते. तिथेही त्यांना सांगितलं की काही करून आपल्याला विषय झाला पाहिजे. दरेकर साहेब जिथे जातील, मुख्यमंत्री कुठे जेवायला गेले, कुठे कार्यक्रमाला, या दिवसात सुद्धा तिथे सुद्धा त्यांच्या कानामध्ये मी सांगितलं की बाबासाहेब आपल्याला करायलाच पाहिजे. शिंदे साहेबांना पण सांगितलं हो करणार, शिक्षण मुख्यमंत्र्यांना सांगितलं हो करणार. अशी सगळी अवस्था होती पण डेट काय मिळत नाही. आणि यामुळे हा सगळा जन खूप वाढला होता आणि तुम्ही सगळ्यांनी आंदोलन या ठिकाणी धरून ठेवलं होतं. ते फार महत्वाचं आहे. शेवटी आंदोलन धरून ठेवलं तर आम्हाला तिकडे कुठेतरी धार मिळते. आणि मी आज त्यांना सांगितलं की माझ्या घराजवळ आज सगळे लोक येऊन बसणार आहेत. हे पण मी त्यांना सांगितलं. तुम्ही सांगितलं होतं ना सर की माझ्या घराजवळ तुम्ही सगळेजण येऊन बसणार आहे. हे पण शिंदे साहेबांना मी गेल्या सांगितलं, कानात पण सांगितलं. तेवढं करून दादांनाही सांगितलं की दादा, चंद्रकांत दादांनी सांगितलं की त्यांना निवेदन करायला सांगतो. भाषण संपत आलं, आता करायचं काय. तर निरंजन डावकरे साहेबांनी मला सांगितलं सर पटकन कागदावर लिहा आणि तुम्ही साहेबांना ती आठवण करून द्या. बघा आशेचा किरण ऑलरेडी लिहून ठेवली होती मी चिठ्ठी त्यांच्यावर आणि ती चिठ्ठी घाबरत त्या मामाला पाठवलं. म्हटलं नेऊन तू साहेबांच्या हातामध्ये दे. मला वाटलं आता साहेबांचं भाषण संपलं, साहेब बोलतात की नाही बोलतात. पण शेवटी तो कागद त्यांच्याकडे गेला होता. त्यांनी तो पटकन पुढे केला आणि त्यांनी माझं नाव घेऊन सांगितलं की ज्ञानेश्वर म्हात्रेंनी कुणी पत्र दिलं हे ज्ञानेश्वर म्हात्रे. त्याच्यावर सगळं लिहिलं होतं. काय मध्यस्थी मार्ग काढायचं तेही त्यात लिहिलं होतं आणि त्याच्यावर त्यांनी लगेच सांगितलं. त्यांचं काम मला माहिती आहे, ते तात्काळ डिसिजन घेत असतात. देवेंद्र फडणवीस साहेब पण डिसिजन घेत असतात. पण कसं असतं ते चर्चा करून सगळं करत असतात. पण एकनाथ शिंदे साहेब लगेच समोरच शिक्षण मंत्री पाठीवर बसले होते की आपण ER काढलेला आहे, आपण शब्द दिलेला आहे. तुम्ही येत्या मंत्रिमंडळाची बैठक कधी असेल, उद्या परवा कधी पुढच्या आठवड्यात असेल तेव्हा त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विषय घ्या. दिलेला शब्द आपल्याला पूर्ण करायचा असं ते स्वतःहून बोलले आहे. आता आम्ही सगळे आमदार होतो. सगळ्या आमदारांनी सांगितले की सर म्हटलं आता टेन्शन घ्यायचं कारण नाही. कारण एकनाथ शिंदे साहेबांनी जर शब्द दिला तो ते पूर्ण करतील आणि त्याकरता माननीय मुख्यमंत्री आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना पण ते समजावून सांगतो. कारण त्यांचा शब्द दिलेला शब्द शक्यतो ते पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आता राहिलंय निधीच्या तरतुदीचा. आपला GR काढताना त्यांनी काय केलं होतं, निधी त्यामध्ये उल्लेख करून त्यांनी केला होता. लेखा शीर्षही दिला होता, सगळं काय दिलं होतं. आता आपल्या मनामध्ये आता व्हॉट्सअपवर पाहिलं बऱ्याच लगेच विरांनी सुरुवात केली आणि कुठेतरी आता आपल्या लोक आता ते आता माहिती तर कौतुक करतात. बाकीच्यांनी लगेच शंका उपस्थित करायला सुरुवात. तुम्ही गाजर काय 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 हे असं झालं तसं असं बरेच लोक बोलत असतात. ठीक आहे असं कोणी बोलो,
तळमळीने काम केलं मित्रांनो, लक्षात तळमळीने काम केलंय. हा सच्चा शिक्षक आहे, तुम्हाला सांगतो. हा कधी घाबरणारा नाही. मी तुम्हाला सांगतो, आज तुम्हाला काय उत्तर द्यायचं याची भीती माझ्या मनामध्ये होती. आणि खरोखर असं वाटतं की देव धावून आला. शेवटच्या क्षणाला देव धावून आला. आणि काही असो, एका मिनिटामध्ये शिंदे साहेबांना सुद्धा ते क्लिक झालं की हे आपल्याला केलं गेलं पाहिजे. तर राज्यातला जर शिक्षक बांधव आपल्याला जर आत्महत्या करण्यासाठी रॉकेल ओटून पेटवून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनाही ते क्लिक झालं की नाही, आपलं काहीतरी चुकतंय, आपण याचं काहीतरी मार्ग काढू आणि त्यांचं शब्द. आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांचे सगळे मंत्री, आता सगळ्यांना हा विषय दहाचा झाले. मी A to Z मंत्र्यांना, सगळ्या मंत्र्यांना हलवलंय. या 15 दिवसात जेवढे मंत्री, प्रत्येकाला हे झालं पाहिजे. प्रत्येकाचं म्हणणं नाही झालं पाहिजे, DR काढलाय झालं पाहिजे, प्रत्येकाचं म्हणणं. म्हटलं प्रत्येकाचं त्या दादांची कोणाची बोलायची हिंमत होत नाही. आता हे बोलतील, चिंता करण्याचं कारण नाही. जेव्हा मंत्रिमंडळाची बैठक असेल त्याच्या अगोदर हा ज्ञानेश्वर माझं तिथं पाठपुरावा करेल पाहिजे. तुमच्या खात्यामध्ये पगार येईपर्यंत मी गप्प बसणार नाही, बरोबर. आणि पुढेही नंतर आपल्याला हा लढा चालू ठेवायला लागणार नाही. मी ठरवलेलं आहे की माझी 2029 पर्यंत 27 पर्यंत 100% पूर्ण झालं पाहिजे. सगळ्यांचं 27 पर्यंत जो आज 20% घेतोय की नाही, जो आज 20% घेतोय की नाही त्याचं बोलतोय. आता जे 80 गोष्टी होते त्या पुढच्या वर्षी गोष्टी, पण जे विचारे आपल्यावर घोषित आहेत किंवा आता 20 वाले 2027-28 पर्यंत सगळे हे बघा. याच्यामध्ये अघोषित शाळा आहेत, त्यानंतर टप्पा वाढ आहे, त्यानंतर आपल्या त्रुटीपुरतं राहिल्या त्या शाळा आहेत, आणि शेवटच्या वर्गाची पटसंख्या आहे त्यांना पण आणायचं मला कुठल्या प्रतिमेत, त्यांनाही सोडायचं नाही. त्याचा पण विषय सभागृहामध्ये आपण बांधलेलो आहे. मी परवाशी बघितलं ते आता बघू. पहिल्यांदा हो जगदाळे सर 100% तुमच्या पायात जोपर्यंत चप्पल आहे त्या तोपर्यंत मलाही चिंता. खरी व्यक्ती तुम्हाला सांगतो की आपण नंतर भेटलो रामनिक सर, पण खंडेराव जंजाळच्या प्रेमी असतील, प्रशांत रेड्डी असतील, नावरे सर असतील, आम्ही सतत इथं पहिले येऊन बसायचो. तुमच्याकडे बरेच लोक येऊन बसायचे. आम्ही या गेटून उद्या मार्गावर तुम्हाला सगळ्यांना माहिती. आणि तेव्हापासून जगदाळे साहेबांच्या पायामध्ये आणून चप्पल म्हणजे एक सच्चा कार्यकर्ता आहे. कधी लपंडाव नाही त्यांचा, सगळ्यांना घेऊन येऊन बसणार. इथं कसं जमलं त्यांना, तर मागच्या वेळेला सुद्धा त्यांनी कोल्हापुरामध्ये खूप मोठं आंदोलन केलं होतं. आणि आज आपल्याही बांधवांनी राज्यात सगळे शिक्षक बांधव ज्यांनी आंदोलन केलं आहे त्या आंदोलनाची दखल घेतली, त्यांचेही मी आभार या ठिकाणी मानतो. पण एका बंबाने काल आपल्यावरती आग पकाड केली, त्याला मी सभागृहात दिले. मी मुख्यमंत्र्यांना त्यांची तक्रार करणार आहे की हे बरं नव्हे, आमच्या संघटनाने असंच करतात तसंच करतात. काहीतरी एक त्यांचा कुठल्या तरी एका शिक्षकाबरोबर काहीतरी झालेलं असं समजलंय आणि त्याच्यामुळे सगळ्या शिक्षकांना ते करतात. आम्ही CM साहेबांना तक्रार करणार आहोत. ही गोष्ट योग्य नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. जशा तसं उत्तर मी कधीच एवढ्या जोरदार कधी भाषण केलं नाही, पण कालचं माझं भाषण पाहिलं. मी सगळे उदाहरणं बरोबर देऊन त्यांना सांगितले. आम्हाला पण घटनेने अधिकार दिला आहे. आमचं पण बरखास्त करा. ही व्यक्ती कोण आहे? पहिल्यांदा विधान परिषद बनली आणि विधान परिषदेनंतर विधानसभा बनवली. आम्ही त्यांना बरखास्त करू शकतो, वेळ लागेल त्यांच्यावर. आम्ही CM साहेबांना सांगून काही करू शकतो, पण लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला त्याच्यात जायचं नाही. आपल्याला आपल्या शिक्षकांचं काम करून घ्यायचं आहे. या आझाद मैदानाच्या आपल्या 2 रणरागिरी, आमच्या गावड मॅडम आणि साळवे मॅडम, या दोघींनी त्या दिवशी या ठिकाणी खूप डेअरिंग केली आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने सगळीकडेच ते सगळंच आंदोलन पेटलं. तुम्ही ते करायला नको पाहिजे होतं, तुम्ही ते करायला नको पाहिजे होतं, आलं का लक्षात. पण तुम्ही दिशा दिली सगळ्यांना, हरकत नाही मॅडम. आपला महाराष्ट्र सगळीकडे सगळे शिक्षक जागृत झाले. सगळ्या शिक्षकांना कळायला लागलं की आता आपण काहीतरी करायला पाहिजे, जेणेकरून राज्य शासन जे आहे की नाही सगळ्यांची दखल घेतलेली आहे. काळजी करायचं कारण नाही. आणि मला आता पूर्ण विश्वास आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब हे आपल्याला आता व्यवस्थित न्याय देतील. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तसं आता शिक्षण मंत्र्यांना पण उत्तर देता येत नव्हतं, पण आज शिक्षण मंत्र्यांना पॉवर मिळाली ना. त्यांनी मला जाता बोलले ज्ञानेश्वर असं केलं त्यांनी, कारण त्यांना उत्तर देता येत नव्हतं. उत्तर काय देतील? त्यांच्या खिशात जर काय असेल तरच ते बोलतील ना. शेवटी त्यांना ते उत्तर त्या दिवशी द्यावं लागलं, त्याला अडचण होती. पण आता त्यांना वरतून ज्यावेळेला शिक्षण मिळालं आहे त्यावेळेला चिंता करू नका मित्रांनो, चांगलं होईल. थोडा